पश्चिम एशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत महत्त्वपूर्ण निवेदन केलं। ऊर्जा संकट, होर्मुझ समुद्रधुनीतील परिस्थिती आणि साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांना दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत। पश्चिम एशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक स्तरावर गंभीर परिणाम होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं आहे। होर्मुझ समुद्रधुनीत अनेक जहाज अडकली असून त्यात मोठ्या प्रमाणावर भारतीय क्रू मेंबर्स आहेत, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। ऊर्जा सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं मेड इन इंडिया जहाज आणि स्टोरेज क्षमतेला बळकटी देण्याचा रोडमॅप तयार केला आहे। तसेच राज्य सरकारांना साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आवश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवणे ही प्राथमिकता असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे। भारताकडे पुरवठा क्रूड ऑइल साठा असून आता ऊर्जा पुरवठ्यासाठी 41 देशांशी संबंध स्थापित करण्यात आले आहेत। या युद्धाचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी मंत्रिगट स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे।